नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे. सर्वात आधी गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. गुरु म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि ज्ञानाची दीप प्रज्वलित करणारा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. गुरुपौर्णिमेच्या ह्या शुभ दिनी आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आम्ही घरातून निघालो तेव्हा थोडा थोडा पाऊस चालूच होता. आम्ही जवळ-जवळ 9 मैत्रिणी सोबत होतो आणि आम्ही 3 रिक्षा केल्या होत्या. तिन्ही रिक्षांमध्ये आम्ही 3-3 मैत्रिणी बसलो होतो. आता आम्ही डोंबिवली पूर्व येथील रामनगरमधील श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. आम्ही आता मंदिरामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. पाऊस चालूच होता आणि स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी बरेच भाविक मंदिराकडे चालत येत होते. रामनगर येथील श्री स्वामी समर्थांचा हा मठ डोंबिवली स्टेशनपासून 15 ते 20 मिनिटं अंतरावरच आहे. हे मंदिर डोंबिवली पूर्व, केळकर रोड, रामनगर भागात आहे. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी अनेक भाविक आलेले आहेत आणि भाविकांची खूप मोठी रांग लागलेली आहे. आम्ही सर्व मैत्रिणी ह्या रामनगरमध्ये श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये पहिल्यांदाच आलेलो होतो. मठ बघून खरंच मन खूप प्रसन्न झाले होते आणि सर्वांनाच हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ खूप आवडला होता. कारण मठामध्ये सर्वीकडे खूप स्वच्छता होती आणि वातावरण खूपच शांत होते. आम्ही जेव्हा मंदिरामध्ये आलो तेव्हा भाविकांची खूप मोठी रांग लागलेली होती. आम्हीही रांगेत जाऊन स्वामींच्या दर्शनासाठी उभे राहिलो होतो. स्वामींच्या एका बाजूला आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन होते, दत्तगुरूंचे देखील दर्शन होते आणि सीता, राम, लक्ष्मण यांचे देखील दर्शन होते आणि कृष्ण भगवान यांचेही आम्ही दर्शन घेतले. गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. महादेवाचे आणि महालक्ष्मी देवीचे देखील आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला आम्ही पुढे गेलो. गुरुपौर्णिमेच्या ह्या मंगल दिनी आम्हाला श्री स्वामी समर्थांच्या ह्या मठामध्ये विठ्ठल रुक्मिणी माता, दत्तगुरू, सीताराम, लक्ष्मण, कृष्ण भगवान, गणपती बाप्पा, महादेव आणि महालक्ष्मीचे देखील आम्हाला दर्शन झाले. श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेताना मन खूपच भरून आले होते. श्री स्वामी समर्थांच्या ह्या मठामध्ये सर्वीकडे लाइटिंग लावलेली होती आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. लाइटिंगमुळे स्वामी समर्थांचा मठ खूपच लखलखीत, प्रज्वलित दिसत होता आणि खूपच छान वाटत होतं. गुरुमाऊलीला नमन केले आणि गुरुमाऊलीला एकच प्रार्थना केली की सर्वांना सुखी, समाधानी, आनंदाने राहू द्या. गुरुपौर्णिमेला गुरुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी खूप सारे भाविक मंदिरात आलेले होते आणि बरेचसे भाविक गुरुमाऊलीचे दर्शन करून झाल्यानंतर गुरुमाऊलीचे पारायण करण्यासाठी बसले होते आणि काही भाविक माळजप करण्यासाठी बसले होते. गुरुपौर्णिमा आपल्याला शिकवते की गुरुचा आदर, त्यांच्या शिकवणीचे पालन आणि ईश्वरावरील अटळ श्रद्धा हे जीवनातील खरे धन आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रेरणा देते. आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला चांगले संस्कार, ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन दिले, त्या प्रत्येक गुरुला आजच्या दिवशी मनपूर्वक वंदन करूया. आज सर्व मैत्रिणींसोबत घेतलेले हे स्वामींचे दर्शन आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. स्वामींचे नामस्मरण, प्रार्थना आणि त्यांच्या कृपेचे अनुभव, मठातील हा क्षण आयुष्यभर आमच्या आठवणीत राहणार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बुंदीचा प्रसाद घेतला. स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी इथे बुंदीचा प्रसाद वाटप चालू होते. प्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी मंदिरामध्ये नामस्मरणासाठी बसलो होतो. नामस्मरण करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही गजानन महाराजांच्या मठामध्ये जाणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एक भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.